पाजी उठ. बुलाया क्या? बुलाय नाही, चल त्यांना विचारू. हो नहीं भाई, कोई पनिशमेंट देंगे यार. अरे नाही देत, चल पूछते, चल चल चल. जैन सर. जय हिंद. बोलो. जी सर, हमें ट्रेनिंग के लिए क्यों नहीं बुला रहे? न्यू बैच. जी सर. अरे अभी तक तुम्हारा ट्रेनिंग नहीं शुरू हुआ. का? अजून तुमचं प्लाटून येणं बाकी है ना. अभी तक तुम्हारा प्लाटून कहाँ आया है? जाओ अभी जाके आराम करो. चला. हॅलो. आजा, पेपर लई भारी गेला. आयुष्यात पहिल्यांदाच पुरवणी लावली. अरे वा, म्हणजे पास होणार वाटतं. होय, 100% पास होणार. वा वा, अभिनंदन. थँक्यू. तुझं ट्रेनिंग कसं चाललंय? हा? चांगलं चाललंय. चांगलं म्हणजे काय, लय म्हणजे लय भारी असते. अगे एकदम जबऱ्या तर. हा, तुला माहिती आहे इकडे काय काय असतं, लय भारी काय काय असतं. हो. हेलो जी, सत श्री अकाल जी. मैं कर्नल सिंह. आज जिनके झूठ बोल रहा है और यहाँ पे कोई ट्रेनिंग शेनिंग नहीं हुई. हा? हम सुबह से ना फ्री बैठे हैं. क्या यार? हा बोल. आजा, ट्रेनिंग झालंच नाही होय. गपे, हसू नको. ते आमच्या बॅचची मुलं आली नाहीत ना अजून, म्हणून सुरू झालं नाही. हा, होईल आता लवकरच. होईल होईल. म्हणजे एवढं सकाळचा उठून ट्रेनिंगला गेलास आणि पोपटच झाला की. हा, तू आता घे असून, एकदा ट्रेनिंग सुरू झालं ना मग तुला कळेल काय. बघू बघू. दिवसभर बसवून ठेवलंय वय. काय रे रावल्या, असा करा बसलायस? असं म्हणजे नक्की कसा? अरे असं म्हणजे असं तोंड पाडून. मग का आता फणा काढून बसू का, फुस 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 करत? त्या जगत. काय र, आता आणि काय झालंय? तू त्या आज्याला जाऊन विचार. अरे आता सांगशील का नाही नक्की काय झालंय ते? तेव्हा आज्या काल नाही भरती झाला तोवर विसरला आम्हाला. अगो, मी आपलं जस्ट मध्ये फोन केला तर त्यानं काय केलं माहितीये का? काय? ती अंड्या आलेली कोंबडी कशी वासकन अंगाव येते तसा वासकन माझ्या बडाकला. अरे तो कशाला तुझ्यावर चिडल? काय तर कारण असल, ट्रेनिंग मध्ये असल. कसलं ट्रेनिंग? त्याच ट्रेनिंग सुरू नाही झालं म्हणून मला बोलतोय. म्हणून तू चिडलायस होय? आला का एकदा झालं, दोनदा झालं. मी काल सकाळी फोन केला तर तेच, परत दुपारी केला तरी तेच, परत संध्याकाळी केला तरी बी तेच. म्हणलं आज सकाळी फ्रेश फ्रेश असल म्हणून केला तर माझ्यावरच ओरडला.
आमच्या राज्यात आम्हालाच काही किंमत नाही. पण मला एक कळत नाही, तू कशाला सारखा सारखा फोन करत होतास? हाय का आता आमचा जीव ह्यांच्याकडं आणि ह्यांचा जीव ऐ रावल्या, असं काय नाही हा? मी कुठं तसं आहे म्हणतोय. मला एवढंच म्हणायचं होतं की आजाला करमत नसल म्हणून मी फोन केलता, तर ते माझ्यावरच वैतागलंय. रावल्या, नक्की आजाला करमत नाही का तुलाच करमत नाही आजा बिगर? चित्तल, आता माझ्या काय करमण्याचा विषय आहे? मग सारखा सारखा फोन कशाला करत होतास? आपलं ते असं रावल्या, तू काय बी म्हण, पण मला माहितीये तुला आजा बिगर करमत नाही. शीतल, ह्योच प्रश्न मी तुला बी विचारू शकतो. काय? तू किती बी लपव, पण तुला बी आज्याशिवाय करमत नाही ना? शीतल, खरं सांगू, आज्या गेल्यापासून मला गावात करमतच नाही. मी कुठल्या तर दुसऱ्याच गावात आहे असं वाटतंय मला. शीतल, आम्ही बालवाडीपासून आतापर्यंत आम्ही एकत्र आहे. एका ताटात जेवलोय, एका वाकळत झोपलोय, आणि मी एवढा खदाड आहे तुला माहितच आहे की. पण 2 दिवस झालं कोरभर भाकरी बी खावत नाही मला. रात्रभर झोप बी येत नाही. शीतल, आजा नाही गेला, माझा भाऊ गेलाय. आजा होता तवर मला गावात व्हॅल्यू तर होती. आता तोच नाही म्हटल्यावर गाव खायला उठलंय मला. रावल्या, कळतंय मला. इक्या बी गेला, आजा बी गेला. ती दोघं नाहीत म्हटल्यावर माझं 2 हात तुटल्यागत वाटतंय मला.